जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ना आपल्या बागामध्ये ना रोटरी करायला आहे ना ट्रॅक्टर आला आहे. हे बा इकडं चालू आहे ट्रॅक्टर. आणि दुसरा विषय असा आहे ना आता की तुम्हाला माहीत असेल आपण आहे ना ते माग चारी साफ करून घेतली होती. तर मग ओलं होतं ना त्याच्यामुळे ट्रॅक्टर घालेलं नव्हता आणि त्याच्यामध्ये ना घराचं पण काम चालू होतं त्याच्यामुळे मग ते राहिलं होतं राहूनच गेलं. हे बा हे कडाचं आहे ना बाकी अजून. मग आता ते काय करतो पहिले आहे ना आम्ही ना हे रोटरीवाले का जातो पाहतो रोटरी कशी चालू आहे, या काड्यांचा बुगा होतोय का नाही. कारण आपल्याला मध्ये लगेच सारे यंत्र टाकायचं. तुम्हाला ना ते घराचं काम पण दाखवतो. याला ड्रिपने पाणी दिलं होतं ना त्याच्यामुळं कट जवळ पण ओरलं आहे आणि आतमध्ये पण ओरलं आहे बऱ्यापैकी. काही अडचण नाही नाही का. आता इकडे चालू आहे ट्रॅक्टर. आता तुम्हाला आहे ना ते घराचं काम चालू आहे ना. म्हणजे आपलं घराचा विषय कसं माहिती का, जुनं माडीचं घर जर कोणाला माहीत असेल ना जी कोकणामध्ये जास्त जर घर राहत ते घराचं आहे ना वरची प्लास्टर करायचं काम चालू आहे. म्हणजे ना ती माती काढून खाली भुईची माती भुई माहीत असेल आता भुई कसं सांगू फ्लोअरची माती काढून त्याच्यावर ना हे टाकायचं आहे काय बोलते त्याला फरशी टाकायची. त्याला तुम्हाला ती दाखवतो. आणि याला रोटरी ना कसं चालू माहिती का, हा जो पहिला प्लॉट आहे ना डायरेक्ट इडून तिडून हा दुसरा प्लॉट. म्हणजे असं हा पहिला हा दुसरा आणि तिकडं तिसरा असे सरळ गाल्ले आपले नाही का. आपण फक्त मध्ये डिव्हायडेशन केलंय काय 1 प्लॉट 2 प्लॉट 3 प्लॉट मी इडून तिडून रोटरी होऊन जाते. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही का. एक खिडकीतून न माती बाहेर टाकायचं काम चालू आहे. चला तुम्हाला वरती जाऊन ना फ्लोअर दाखवतो कसं बनवलंय. झाले की जेवण नाही आहे ना यूट्यूबला. मारून घेतली पण ते आपल्याला बरोबर नाही. कसं वाटतं ते बरोबर बोलून हे असं काय आपलं काम चालू आहे. इथं हा ढीक पाडलाय म्हणजे वरती माती होती पहिले. इथं ही कच आणलेली आहे ते काम करण्यासाठी आणि इथं ही आणून ठेवलेले. इथं सगळं खरं झाले. विटा सिमेंट जास्त नव्हतं लागत आपल्याला. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. हे भिंतीचं प्लास्टरचं काम चालू आहे. जुनं घर आहे आपल्या त्याच्यामुळे हे ना कौलाचं दिसलंच असेल. हे भिंतीला प्लास्टर करायचं काम चालू आहे. कलरिंग बिलरिंग येईल हे असं. उद्याच्या दिवस प्लास्टर जाईल इथपर्यंत झालेलं आहे. हे कोपरा प्लास्टरचं बाकी मग त्याच्यामुळे शेतीचं थोडंसं काम अटकेले. आता तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो. याची काय आपण रोटरी मारून ठेवले, माणसांना पण सांगून ठेवले. आता हे अजून 2-3 दिवस ना घराचे काम म्हणजे घराचं काम जाणार आहे. कारण आपल्याला काही नाही फक्त फ्लोअर चेंज करायचं आहे.
म्हणजे फ्लोअर म्हणजे खाली जी फरशी असते ना ती, आणि फक्त आहे ना प्लास्टर करायचं त्याचे मावून 2 दिवसात ते काम आवरून जाईल. मग एकदा आहे ना याला फक्त मग आखून आणि लगेच रूट लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे याचा पण काही विषय नाही का. मग असं आहे. चला आजसाठी एवढंच या ब्लॉगमध्ये, भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.